राज्यात MST CET 2026च्या निकालावरून मोठा राजकीय आणि शैक्षणिक वाद निर्माण झालाय। विरोधकांकडून परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित केला होता। त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी निकालातील कथित विसंगतीकडे लक्ष वेधलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत स्वयं फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरील एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांच्या 12वीच्या गुणांची आणि MST CETच्या पर्सेंटाईलची तुलना केली आणि अनेक प्रश्न उपस्थित केलेत। काही विद्यार्थ्यांना 12वीत तुलनेत कमी गुण मिळालेत, म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये कमी आहेत आणि CETमध्ये 99 ते 100 पर्सेंटाईल कसे मिळालेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली। तसेच मेरिट प्रक्रियेत आणि निकालात अनियमितता झाल्याचा दावा देखील या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे। मात्र या व्हिडिओचे दावे अधिकृतरित्या सिद्ध झालेले नाहीत। जर खरंच परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाला नसेल तर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी होणार आहे आणि जर चौकशीत अनियमितता सिद्ध झालीच तर हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे? तुमचं मत काय? MST CET प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा।